पौर्णिमेला पद्मशाली समाजाचं कुलदैवत महर्षी मार्कंडेय महामुनी यांची रथोत्सव मिरवणूक काढण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून अर्थात 100 वर्षांपासून सुरू आहे आणि याच निमित्तानं श्री मार्कंडेय मंदिरात श्रींच्या उत्सव मूर्तीची पालखी प्रदक्षिणा करण्यात आली। यावेळी महापौर विनायक कोंडाल आणि त्यांच्या पत्नी धनश्री कोंडाल यांच्या शुभ हस्ते पालखीची विधिवत पूजा करण्यात आली। यावेळी जय मार्कंडेय असा जयघोष करण्यात आला आणि यानंतर पालखीची मंदिरामध्ये प्रदक्षिणा घालण्यात आली। या प्रसंगी पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, सचिव संतोष सोमा, उपाध्यक्ष महांकाल येलती, उद्योजक मुरलीधर अडकाल, गणेश बुधाराम, पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट हेमंत कुमार साका, नगरसेवक विजय चिप्पा, नगरसेवक सिद्धेश्वर कमटम, नगरसेवक शेखर इगे, तुषार जक्का यांच्यासह समाज बांधवांची उपस्थिती होती। दरम्यान महापौर विनायक कोंडाल आणि पद्मशाली समाजाचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांनी नारळी पौर्णिमा उत्सवात सुरुवात झालेली असून 7 दिवस मंदिरात तेलुगूमधून प्रवचनाचं आयोजन करण्यात आलं असून भक्तांनी यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलंय। दरम्यान दिनांक 28 ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमेला मार्कंडेय महामुनी यांचा रथोत्सव निघणार आहे अशी माहिती पद्मशाली ज्ञाती संस्थेने दिली आहे। आज पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या वतीने दिनांक 19 तारखेपासून नारळी पौर्णिमेस प्रारंभ झाला असून आज सप्तमी निमित्त मार्कंडेय महाराजांची महारुद्राभिषेक पूजा सोलापूरचे लोकप्रिय महापौर श्री विनायक दादा कोंडाल यांच्या शुभ हस्ते करण्यात आले असून त्यानंतर पालखीची परिक्रमा झालेली आहे। तेव्हा 28 तारखेला नारळी पौर्णिमा उत्सव साजरा होणार आहे। तरी पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या वतीने पद्मशाली समाज बांधवांना विनंती करण्यात येते की मोठ्या उत्साहाने सर्वांनी सामील होऊन हे सण अत्यंत उत्साहपूर्ण साजरा करावे अशी मी पद्मशाली ज्ञाती संस्थेतर्फे सर्व पद्मशाली समाज बांधवांना आवाहन करतो। तसेच आज गेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत माननीय महापौर श्री विनायकदादा कोंडाल यांनी मार्कंडेय मंदिर व पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या स्मशानभूमीसाठी 75 लाख रुपये निधी त्यांनी मंजूर केलेलं होतं। त्यातले काही काम आज झालेले आणि त्याचा उपयोग उद्घाटन सुद्धा सन्माननीय महापौर श्री विनायकदादा कोंडाल यांच्या शुभ हस्ते करण्यात आले आहे। मार्कंडेय मंदिर या ठिकाणी नारळी पौर्णिमा निमित्त श्रावण ज्या ठिकाणी चालू झालेला आहे आणि या ठिकाणी आज अभिषेक करून श्रावण मास निमित्तचं आज नारळी पौर्णिमा असेल, नारळी पौर्णिमेचा सण असेल। सण मध्ये पालखी पूजा व मार्कंडेय महामुनीचे रुद्राभिषेक करून या ठिकाणी पूजेस प्रारंभ झालेला आहे आणि इथून आता नारळी पौर्णिमेपर्यंत सण या ठिकाणी प्रत्येक वेळेस पूजा असणार आहे। सर्व समाज बांधवांना या ठिकाणी आवाहन करतो की अतिशय चांगल्या उत्साह वातावरणामध्ये आपल्या दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नारळी पौर्णिमा सण अतिशय उत्साहामध्ये आपण साजरा करावी अशी या ठिकाणी विनंती करतो। आणि पूर्व भाग असेल सर्व समाजामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे वातावरण या ठिकाणी आहे। आपल्याला माहिती आहे श्रावण मास निमित्त सर्व ठिकाणी या ठिकाणी कार्यक्रम असतात आणि आज या ठिकाणी मार्कंडेय मंदिरमध्ये सर्व ज्येष्ठ असतील, आमचे अध्यक्ष सुरेशजी फलमारी साहेब, तसेच आमचे अडकाल साहेब, इपाकाल साहेब, या ठिकाणी संतोषजी सोमा, तसेच आमचे नगरसेवक कमटम असतील, इगे साहेब असतील, चिप्पा साहेब असतील, सर्व समाज बांधवांचे या ठिकाणी त्यांच्या समोर त्यांच्या साक्षीने आज या ठिकाणी उत्सवाला या ठिकाणी प्रारंभ झालेला असं या ठिकाणी सांगू इच्छितो।